तर मित्रांनो, आपल्याला आहे ना नेहमी एक्सपेन्सिव्ह वस्तूंवर किंवा आपल्या आवडत्या वस्तूंवर आहे ना काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ना, त्याचं मी तुम्हाला रिझन सांगतो. ठीक आहे, आता हे घड्याळ आहे, ते बघा, टायटनचा घड्याळ आहे, 3,500चा घड्याळ आहे. ओके, तर आहे ना भाई, मी ऍक्च्युली मध्ये गेली 3-4 घड्याळ वापरली, बरीच वर्ष, 3-4 वर्ष झाले, 3-4 घड्याळ वापरली, पण ती किती रुपयाची माहिती आहे? 300-400 तेवढेच. पण आता माझं मन करत होतं भाई ना, आता जे घ्यायचं ना ब्रँडेडच घ्यायचं, प्रॉपरली एकदम प्रीमियम क्वालिटीचं घेणार. आणि ते माझ्या बहिणीने घेऊन दिले. ठीक आहे, मीच घेणार होतो ऍक्च्युली मध्ये पैसे साठवून, पण माझ्या बहिणीने ते घेऊन दिले मला. मी तिच्यासाठी खूप थँकफुल आहे त्याच्यासाठी. तर हे घड्याळ घालून आहे ना भाई, मला एकदम असं वेगळी फिलिंग येते. ठीक आहे, की भाई यार, मी काहीतरी प्रीमियम क्वालिटीचं वापरतोय. आणि त्याच्यामध्ये आहे ना, मी दुसऱ्यांच्या हातामध्ये जे पण घड्याळ बघतो ना, तर मला भाई माझं घड्याळ एक कसं प्रॉपर वाटतं की नाही भाई यार, मी जे घातलंय ना ते सर्वांपेक्षा वेगळं आहे, काहीतरी युनिक आहे. आणि एक जे बोलतात ना, एक प्रीमियम क्वालिटी जी असते, जी आपण फील करतो, तर ती क्वालिटी, तो प्रीमियमनेस भाई मला या घड्याळातून, म्हणजे ह्या अशा प्रीमियम वस्तूंमधून आपल्याला भेटतो. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्याला कॉन्फिडन्स लेवल आपोआप म्हणजे बूस्ट होतो. आणि तुम्ही स्वतःमध्ये एक चांगलं फील करता की यार भाई, मी काहीतरी क्वालिटी वस्तू घेतली म्हणून. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आपला बिल्डअप होतो. बरेच ते मोठे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत ना, ते बोलताना ऐकलं असेल तुम्ही की यार, प्रीमियम क्वालिटीचे कपडे वापरा, प्रीमियम क्वालिटीचे शूज घ्या, घड्याळ घ्या चांगल्या क्वालिटीचं. तुम्हाला जे जे काय आहे ह्याच्यामध्ये जेवढं प्रीमियम तुम्ही घालू शकाल ना, तेवढं घाला. चांगल्या क्वालिटीचं फूड खा तुम्ही लोक, असं सर्व. तर ते ह्याच कारणामुळे की भाई, तुम्ही जेव्हा तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करता किंवा तुम्ही एक क्वालिटी जीवन जगता ना, क्वालिटी इन द सेन्स काय की प्रीमियम, तुमचं म्हणजे तुम्ही आहे ना, तुमच्यामध्ये बेस्ट आउट ऑफ बेस्ट क्वालिटीचं तुम्ही जेवण जेवताय, तुम्ही चांगले एकदम बेस्ट क्वालिटीचे कपडे घालताय. म्हणजे एवढं पण अवकाशच्या बाहेर जाऊन नाही करायचंय, आपल्या लिमिटमध्ये आपण जेवढं करू शकतो ना तेवढं प्रीमियम स्वतःला ठेवायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आपण 4 चौघांमध्ये एकदम म्हणजे रिलॅक्स राहतो की भाई यार, मी काहीतरी हाय स्वतःमध्ये म्हणून. ठीक आहे, माझा हाच मेसेज आहे सर्वांसाठी की भाई, तुमचे लाईफस्टाईल तुम्ही जेवढी प्रीमियम ठेवाल ना, जेवढी तुमच्या म्हणजे लेवलनुसार तुम्ही जेवढं स्वतःला चांगलं ठेवाल ना, तेवढं तुम्ही चांगलं कॉन्फिडन्स स्वतःमध्ये बिल्ड होताना बघाल. ठीक आहे, तर चला, आय होप माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. बाकी मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.